विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन या चॅप्टरमधलं एक महत्त्वाचं रिलेशन तर आपण सायंटिस्ट शास्त्रज्ञाचं नाव आहे मेयर्स रिलेशन. हा 3 मार्काचा क्वेश्चन आपण आज बघणार आहोत. The scientist Mayer obtained the relation between specific heat at constant pressure, that is Cp, and specific heat at constant volume C. ह्या शास्त्रज्ञाने the specific heat at constant pressure म्हणजे Cp and specific heat at constant volume म्हणजे Cv ह्या दोन क्वांटिटी मध्ये काय रिलेशन आहे हे रिलेशन यांनी शोधून काढलं आणि म्हणून त्याला मेयर्स रिलेशन असं म्हणायचं. पाहूया आपण की कुठल्या रिलेशनला मेयर्स रिलेशन म्हणायचं. देन कन्सिडर 1 mole of gas. Consider 1 mole of gas or ideal gas. 1 mole of ideal gas enclosed in a cylinder, by light frictionless airtight piston. काय केलं की consider the 1 mole of ideal gas enclosed in cylinder आणि त्या सिलेंडरला light frictionless air piston त्या सिलेंडरच्या टोकाला एक एअर पिस्टन आहे. सपोज this is the cylinder and the ideal gas enclosed in that cylinder and a frictionless और लाइट हलका आणि फ्रिक्शनलेस असा एअर टाइट पिस्टन म्हणजे आपण एका टोकाला फिक्स बसवलं. And this 1 mole of gas enclosed of that cylinder. Also let P and T be the pressure, then volume and temperature of a gas respectively. पण काय अजून केलं की P प्रेशर, V व्हॉल्यूम आणि T
टेम्परेचर आहे त्या गॅससारखी जो गॅस आपण ह्या सिलेंडरमध्ये इन्क्लोज्ड केलेला आहे. नाव आता आपण पहिल्या कंडिशनमध्ये काय करू की इफ this gas is heated, first condition, if the gas is heated, then जर हा जो गॅस आहे सिलेंडर मधला याला जर आपण हीट केलं, याला जर आपण उष्णता दिली, हीट केला, तर काय होईल? If the gas is heated, its temperature increases T to D. काय होईल? हा जो गॅस मॉलिक्यूल आहे जो सिलेंडर मध्ये ठेवलेला, त्याला जर हीट दिली, if this gas molecule is heated, then its temperature increases. अगोदरचं टेम्परेचर T असेल, आता किती होईल? टेम्परेचर increases to T to dt. But volume remain constant. जर त्या गॅसला आपण हीट दिली, उष्णता दिली, तर काय होतं? इट्स टेम्परेचर इन्क्रीजेस, T पासून ते dt पर्यंत जाईल, बट इट्स व्हॉल्यूम रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे व्हॉल्यूम जे V आहे ते Vच असेल, व्हॉल्यूम रिमेन कॉन्स्टंट. देन द अमाउंट ऑफ हीट, say dq1, आपण असं एज्यूम केलं की the amount of heat is dq1 is increased. ही काय करेल? increases internal energy of gas and that internal energy से D. काय होईल? if फर्स्ट कंडिशन मध्ये आपण काय केलं, जर आपण तो गॅस हीट दिला, त्या गॅसला उष्णता दिली, तर काय होईल? त्याचं टेम्परेचर वाढेल. किती होईल? T पासून ते dt पर्यंत जाईल, बट इट्स व्हॉल्यूम रिमेन कॉन्स्टंट. मग व्हॉल्यूम रिमेन कॉन्स्टंट असेल तर मग काय होईल की ज्याला जे आपण उष्णता दिली, ती उष्णता काय करेल? दिस amount of heat is given to this gas molecules dq1. हे काय करेल? To increase the internal energy of that gas and that internal energy is dE. म्हणजे या ठिकाणी व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहिल्यामुळं त्याची इंटरनल एनर्जी वाढणार आहे. इफ द व्हॉल्यूम ऑफ गॅस इज कॉन्स्टंट, जर गॅसचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट असल्यामुळे काय होईल? देयर इज नो वर्क इज डन. जर त्याचं व्हॉल्यूम तिथं कॉन्स्टंट आहे, ह्या जर सिलेंडरचं व्हॉल्यूम वाढलं नाही, तर नो वर्क इज डन अँड देयर इज नो मूवमेंट ऑफ दिस पिस्टन. हा जो पिस्टन बसवलेला आहे, जर ह्या सिलेंडर मधले जो गॅस मॉलिक्यूल आहे त्याचं जर व्हॉल्यूम वाढलं नाही, तर हा तो पिस्टन बसवला आहे, एअर पिस्टन, तो हालचाल करणार नाही, तो मूवमेंट करणार नाही, म्हणजेच त्या ठिकाणी वर्क डन घडणार नाही. नो वर्क इज डन, तिथं वर्क डन घडणार नाही. म्हणजे जेवढी एनर्जी आपण त्याला देणार आहे, तेवढी एनर्जी ते गॅस मॉलिक्यूल इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी देणार आहे. मग आपल्याला इक्वेशन काय म्हणून येतं? द अमाउंट ऑफ एनर्जी पहिलं रिलेशन काय म्हणून आपण
the amount of energy, that is dq1 is equal to, हे कुणासाठी तो वर्क डन होणार नाही कारण की व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, म्हणजे टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी, म्हणजे अमाउंट ऑफ एनर्जी आणि इंटरनल एनर्जी सारखी असेल. ते किती असेल, which is equal to CV into dt, where CV is specific heat at constant volume. When CV is called specific heat at constant volume. dq1 म्हणजे जेवढी उष्णता आपण त्या गॅसला दिली, de म्हणजे त्या गॅसची इंटरनल एनर्जी वाढली, cv म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि dt मीन्स राइजिंग टेम्परेचर किंवा वाढलेलं टेम्परेचर. से इक्वेशन नंबर 1. Suppose this is equation number 1. Sulla dq1 is equal to de is equal to cv into dt. Now second case, secondly, this gas molecule, the gas is heated. आपण परत ह्या गॅस मॉलिक्यूलला उष्णता दिली, हीट दिली. The gas molecule is heated at same temperature, that is dT. अगोदर जेवढ्या टेम्परेचर पर्यंत हीट दिली तेवढंच टेम्परेचर, तेवढीच आपण हीट देणार. The gas is heated at same temperature, that is dT, but its pressure remains constant. या सेकंड केस मध्ये काय झालं की द गॅस इज हिटेड ॲट सेम टेम्परेचर, दॅट इज dt. अगोदर जेवढा उष्णता दिली तेवढंच टेम्परेचर वाढवून द्यायचं, बट ह्या वेळेस द प्रेशर रिमेन कॉन्स्टंट अँड व्हॉल्यूम ऑफ गॅस increases. ह्या केस मध्ये सेकंडली काय झालं, सेकंडली आपण ज्या वेळेस त्याला हीट दिली त्यावेळेस प्रेशर रिमेन कॉन्स्टंट अँड व्हॉल्यूम इज इन्क्रीजेस. ड्यू टू इन्क्रीजिंग व्हॉल्यूम, जर ह्या सिलेंडर मधलं गॅस मॉलिक्यूलचं व्हॉल्यूम इन्क्रीज झालं, देन द पिस्टन इज मूव अपवर्ड अँड डाऊनवर्ड. म्हणजे काय होईल, if the volume of gas increases, the piston is moved. पिस्टन हालचाल करायला सुरुवात होईल. का तर याच्यामधलं व्हॉल्यूम काय होईल, इन्क्रीज होईल. If the volume increases, the piston is moved upward and downward and work is done. The result काय असेल, work is done. तिथं मूवमेंट हालचाल झाली, पिस्टनने ती जागा बदलली, चेंज द पोझिशन, डिस्प्लेसमेंट झाली, फोर्समुळे डिस्प्लेसमेंट झाली, आणि जिथं फोर्स आणि डिस्प्लेसमेंट आहे तिथं वर्क डन तयार होतं. म्हणजे वर्क इज डन कुणामुळं, जर उष्णता दिली तर टेम्परेचर dt झालं, प्रेशर कॉन्स्टंट राहिलं आणि व्हॉल्यूम वाढलं. व्हॉल्यूम वाढल्यामुळं पिस्टनची मूवमेंट व्हायला लागली आणि वर्क इज डन, अँड दॅट वर्क डन इज गिवन ॲज dw is equal to P into dV, where dV is the increase in volume. Volume किती वाढलं, P to dV. The volume of gas increases P to dV and the work done is dw is equal to P into dV, where P is pressure, dV is increasing volume and dw is work done. And the amount of heat, ह्या केस मध्ये amount of heat, the amount of heat is say dq2
amount of heat is dQ2. Therefore, dQ2 is equal to dE is the internal energy plus work done. पहिलं जे आपण इक्वेशन मिळवलं इक्वेशन 1 dQ1 is equal to dE, त्याच्यामध्ये काय झालं इथं वर्क डन नव्हतं, म्हणजे जेवढे आपण त्या सिलेंडरच्या मधल्या गॅस मॉलिक्यूलला उष्णता देऊ तेवढी उष्णता ते गॅस मॉलिक्यूल त्यांची इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी त्याचा वापर करतात. परंतु सेकंड केस मध्ये काय आहे, द अमाउंट ऑफ हीट सप्लाइड टू गॅस मॉलिक्यूल दॅट इज dQ2 इज इक्वल टू dE प्लस dW. dE means increase in internal energy, dW means work done. सेकंड केस मध्ये जी अमाउंट ऑफ एनर्जी असणार आहे सप्लाय टू गॅस मॉलिक्यूल, तर त्या एनर्जीचं गॅस मॉलिक्यूल काय करते, काही एनर्जी त्यांची इंटरनल एनर्जी वाढणार आहे आणि काही एनर्जी वर्क डन म्हणजे वर्क डन साठी वापरली जाईल. और दिस इज इक्वल टू Cp into dT, where Cp is specific heat at constant pressure. Cp is equal to specific heat at constant temperature and dT is the change in temperature. Therefore, using equation 1 काय मिळेल आपल्याला using equation 1 using equation 1 dQ2 is equal to d, values of d equation 1 मध्ये किती आहे, Cv into dt plus dW ची व्हॅल्यू P into dV, और this is equal to Cp. आपल्याला नवीन रिलेशन काय मिळालं बघा, लक्षात येते का बघा सर्वांच्या, dq as it is, values of dE from equation 1 dE is equal to Cv dt इथं ठेवला प्लस dW च्या ऐवजी काय घेतला ह्या इक्वेशन वरून dW is equal to P into dV, और this is equal to Cp dt as it is, this is equal to Cp dt. Therefore, we can write Cp dt, कारण की dQ2 is equal to Cp dt, तर इक्वल टू साइन आहे, म्हणजे Cp dt is equal to Cv dt plus P into d. आपण Cv dt अलीकडे आलो, Cp dt minus Cv dt is equal to P into dV. Cp minus Cv into dt. dt साधारण घेतला, Cp minus Cv into dt, this is equal to P into dV. So equation number 2. Equation 2 काय मिळालं आपल्याला, Cp minus Cv into bracket into dt which is equal to P into dV. आता आपण आयडियल गॅस इक्वेशनचा वापर करणार using ideal gas equation for single gas molecule, म्हणजे N is equal to 1, that is PV is equal to R. PV is equal to nRT असा आहे, पण N is equal to 1 for single molecule, PV is equal to RT, or this can be written as PdV is equal to RdT. PdV is equal to RdT. Put values of PdV is equal to RdT in equation
2, we get Cp minus Cv into dt, which is equal to P dv च्या ऐवजी काय येईल R dt, R into dt, dt cancel, Cp minus Cv is equal to, रिलेशन काय मिळालं, Cp minus Cv is equal to R, where Cp means specific heat at constant pressure, Cv specific heat at constant volume, and R is the universal gas constant, and this relation is called Mayer's relation. Cp minus Cv is equal to R. This relation is called Mayer's relation. आणखी आपण जर विचार केला की आपण एनर्जी, जी इंटरनल एनर्जी असणार आहे किंवा अमाउंट ऑफ हीट असणार आहे ही कॅलरीज मध्ये घेतो आणि वर्क डन हे आपण जूल मध्ये घेतो किंवा अर्क मध्ये घेतो, तर दिस इक्वेशन that is Cp minus Cv is equal to R is modified into Cp minus Cv is equal to R upon J, where J is called mechanical equivalent of heat, where J is called mechanical equivalent of heat. This is the another relation, Cp minus Cv is equal to R upon J. These two relation is called Mayer's relation. या दोन्ही रिलेशनला मेयर्स रिलेशन असतात. याच्यावर प्रश्न विचारला जातो, obtain the Mayer's relation 3 मार्कासाठी, किंवा derive an expression of Mayer's relation. तर ह्याप्रमाणे आपल्याला तो प्रश्न सॉल्व्ह करावा लागेल.